नमस्कार मंडळी, तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका साध्या पण अत्यंत प्रभावी अशा वस्तूबद्दल, तो म्हणजे झाडू. होय, तोच झाडू जो आपण दररोज हातात घेतो, आपलं घर साफ करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हा झाडू फक्त धूळ काढण्यासाठी नाही, तर तो माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. योग्य पद्धतीने झाडूचा वापर केल्यास घरात धन समृद्धी शांतता येते. पण जर चुकीच्या पद्धतीने वापरला तर घरात गरिबी आणि अडचणी येतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झाडूशी संबंधित वास्तुशास्त्रातील काही गुपितं, काही प्राचीन कथा, त्याचबरोबर झाडूंचे फायदे तोटे, झाडू कसा लावावा ह्याचे नियम आणि माता लक्ष्मीने झाडू सोबत दिलेला खास संदेश. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. मंडळी, झाडूचे वास्तुशास्त्रातील महत्त्व हे आपण पाहतोय. झाडू ही काही साधी वस्तू नाहीये. वास्तुशास्त्र सांगतं झाडू म्हणजे लक्ष्मीचे पाय. जिथे आपण रोज स्वच्छ करतो तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. आता नियम पाहूया. झाडू कधी उभा ठेवू नये, झाडूवर आपण पाय ठेवू नये. त्याचबरोबर रात्री झाडू वापरल्याने घरातील धनक्षय होतो. सकाळी लवकर झाडू लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून लक्ष्मीला घरात स्थिर करायचं असेल तर आपण झाडूचा सन्मान, योग्य तो मान ठेवायला हवा. आता एक प्राचीन कथा आहे झाडू आणि माता लक्ष्मीची. चला, ती छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरत होत्या. त्या एका गरीब स्त्रीच्या घरी गेल्या. त्या बाईकडे फारसं काहीही नव्हतं, पण घर मात्र अगदी स्वच्छ, टमटमीत, चमचमीत झाडलेलं होतं. लक्ष्मी माता ते पाहून खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, बाई, तुझ्या घरात मी कायम वास्तव्य करीन, कारण तू रोज मनापासून स्वच्छता करतेस आणि माझ्या वास्तव्याला स्वच्छतेची गरज आहे. म्हणून आपण जर झाडूचा योग्य तो मान राखला तर लक्ष्मी माता आपल्यावर कायम प्रसन्न राहते. आता झाडूचे फायदे काय आहेत ते आपण पुढे पाहूया. झाडू लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घर स्वच्छ राहिल्याने घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते. धुळीमुळे होणारे आजार कमी होतात. आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर स्वच्छ घरात मानसिक शांतता आणि एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहूया की झाडूचे तोटे, म्हणजे झाडू जर चुकीच्या पद्धतीने आपण वापरला तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचे तोटेही करून जातो तो. तुटलेला झाडू जर आपण घरात ठेवला तर दारिद्र्याचं निमंत्रण असतं ते. रात्री झाडू लावल्यास घरातील धन नष्ट होतं. झाडूवर पाय ठेवल्यास लक्ष्मी नाराज होतात. झाडू डोक्यावरून नेल्यास घरात अशांती निर्माण होते. हे सगळे झाडू चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे तोटे आहेत. आता झाडू कसा लावावा, तर झाडू लावताना काही नियम पाळले पाहिजेत. कुठले, तर झाडू सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर लावावा. घरातील धूळ नेहमी बाहेरच्या दिशेला झाडावी. झाडताना ओम श्रीम महालक्ष्म्याय नमः हा मंत्र म्हटल्यास शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. आता जेव्हा महिला घरात झाडू लावत असतात, म्हणजे झाडू मारतात, तेव्हा त्यांनी कुठली काळजी घ्यायची, तर विशेष करून जेव्हा आपण झाडू लावत असतो तेव्हा स्वच्छ कपडे घालूनच तो लावा. स्वच्छ कपड्याचा याचा अर्थ असा की विटाळ, पाळी असं काही नसावं, किंवा राग, शिवीगाळ किंवा कटू वाणी वापरून झाडू लावू नका. झाडल्यानंतर लगेच पाय धुवून मग देवघरात जा. शुक्रवारी किंवा अमावस्येला नवीन झाडू आणा, ते खूप शुभ असतं. आणि झाडून झाल्यानंतर गंगाजल शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरातून निघून जातात. आता आपण माता लक्ष्मीचे काही संदेश आहेत ते काय हे पण पाहूया. माता लक्ष्मी म्हणतात, झाडू हे माझं स्वरूप आहे, त्याचा अपमान करू नका. ज्या महिला दररोज मनापासून झाडू लावतात त्यांच्यावर मी कायम कृपा करते. पण झाडूवर पाय ठेवणं, त्याचा आदर न करणं हे मात्र पाप आहे. म्हणूनच झाडूला त्याचा योग्य तो मान द्या, त्याला आदराने ठेवा. आता घरातील अशा 5 वस्तू ज्या कधीही कोणाला देऊ नका.
लक्ष्मी मातेच्या मतानुसार काही वस्तू घरातून इतरांना दिल्या तर गरिबी येते. पहिला म्हणजे झाडू. लक्ष्मी घरातून निघून जाते जर आपण आपला झाडू दुसऱ्यांना दिला. मीठ दिलं तर आपलं धन हळूहळू कमी होतं. त्याचबरोबर पेटलेला दिवा तर घरातील शुभ शक्ती यामुळे कमी होते. तांदूळामुळे घरातील समृद्धी कमी होते, म्हणजे ती जर आपण दुसऱ्याला दिले. त्याचबरोबर तांब्याची भांडी दुसऱ्याला देणं हे गरिबीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून या वस्तू कृपया कधीही कुणाला देऊ नका आणि तुम्हीही कुणाच्या वापरू नका. धन व समृद्धी मिळवण्याचे काही सोपे उपाय आता आपण पाहूया. जर तुम्हाला घरात लक्ष्मी स्थिर करायची असेल तर झाडू लावताना मंत्रांचा जप करा. झाडून झाल्यावर गंगाजल शिंपडा, जे की व्हिडिओमध्ये आधी सांगितले. शुक्रवारला नवीन झाडू आणून देवघरात ठेवा. अमावस्येला झाडूवर हळद कुंकू लावा आणि झाडूची पूजा करा. झाडू नेहमी स्वयंपाक घराच्या दाराजवळ ठेवावा, पण उघड्यावर ठेवू नका. तर मंडळी, झाडू ही फक्त धूळ काढण्याची वस्तू नाही, तर ती लक्ष्मीचं पवित्र स्वरूप आहे. योग्य वापर केलात तर धन, समृद्धी, आरोग्य आणि आनंद येईल. चुकीचा वापर केलात तर गरिबी, अशांती आणि अडचणी येतील. म्हणूनच लक्ष्मी मातेचा संदेश लक्षात ठेवा. झाडूचा आदर करा, स्वच्छतेला प्राधान्य द्या आणि लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रोचक विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.